नमस्कार, अंकिताच रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहे झणझणीत कोबीची भाजी. कोबीची भाजी कशी बनवायची ते पाहूयात. कोणाला कोबी आवडत नाही त्यांनाही आवडेल अशी कोबीची भाजी कशी बनवायची ते पाहूयात. संपूर्ण रेसिपी पहा, एकही स्टेप न मिस करता. चला तर सुरुवात करूया. आणि त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथे पाहू शकता आपण कोबी घेतलेला आहे. इथे याला आपण कॅबेज पण म्हणतो, इंग्लिशमध्ये कॅबेज बोलतो आपण याला. तर इथे आपण कोबीचा गड्डा घेतलेला आहे, इथे पाहू शकता. तर त्याचे आपण वरून अशी खूप जाडसर अशी पानं असतात ती काढून घ्यायची आहेत. तर आतील आपण कोबी अशा पद्धतीने इथे साफ करून घ्यायचं आहे. या कोबीला आपण गरम पाण्यात मीठ घालायचे आणि त्यानंतरच ही कोबी आपण घ्यायची आहे. यामध्ये किडे असतील तर ते जातील, हे एक ट्रिक वापरा. तर तुमची कोबीमध्ये किडे वगैरे काहीच नसणार. तर फ्लावर बनवताना पण हीच ट्रिक तुम्हाला वापरायची आहे. तर इथे पाहू शकता आपण कोबीमधील या मध्यमध अशा कोबीचा आपण हे देठ काढून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता एकदम असं घटसर असतं आणि खूप मोठं असतं. आतीलपर्यंत अशा पद्धतीने कट करून आपण घ्यायचं आहे. मग कोबीला आपण लांबकेही कापू शकतो, जर तुम्हाला हवं असेल तर बारीक बारीकही कट करू शकतो. तर मी ते बारीक बारीक कट करून इथे बनवत आहे. जर तुम्हाला लांब लांबके आवडत असेल तर मस्त बारीक पातळ पातळ अशाच पद्धतीने लांब लांबके आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता मी अशा आधी लांब लांबकी चिरून घेते आणि त्यानंतर बारीक अशी चिरून घ्यायची आहे. चवीला एक नंबर अशी भाजी लागते आणि भन्नाट अशी लागते. तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूपच आवडेल अशी ही रेसिपी आहे. तर इथे आपण लांब लांबकी कापून घेतलेले आहेत. आता आपण अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता बारीक बारीक असा चिरून घ्यायचं आहे. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला मात्र क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील. तरी तुम्ही इथे पाहू शकता अशाच बारीक बारीक आपण कट करून घ्यायचे आहेत. एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट अशी ही आपली कोबीची भाजी लागते. आपण जर कोबी मंचुरियन बनवत असाल तेव्हाही आपण हाच ट्रिक वापरायचा आहे. आणि जर यामध्ये कोबीमध्ये किडे असतात तर ते किडे साफ करण्यासाठी गरम पाण्यात आधी आपण डुबवून मगच काढून घ्यायचे. मीठ आणि गरम पाणी यामध्ये आपण हे कोबी पूर्ण गड्डा डुबवून घ्यायचे, म्हणजे त्यातील किडे जातील. तर इथे तुम्ही पाहू शकता आपण हे आता भाजी एका ताटामध्ये काढून घेऊयात. बारीक अशी कट करून घेतलेली आहे संपूर्ण कोबी. तर हे आता कोबी धुवून घ्यायचे आपल्याला. यामध्ये आपण पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊयात पुन्हा. ऑलरेडी आपण धुवूनच घेतलेलं आहे, पुन्हा धुवून घ्यायचं आहे आपल्याला. आता इकडे एक कढई ठेवून घेतली. कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी 2 चम्मच तेल घातलं. तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे घालून द्यायचे. जिरे तडतडले की त्यामध्ये कांदे घालायचे आहेत. दोन्ही ते कांदे आपण मध्यम आकाराचे कांदे इथे कट करून घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता आपले हे कांदे यामध्ये घालून घेतलेले कांदे हे अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत. जर तुम्ही लांब लांबके कोबी बनवत असाल तर कांदाही लांब लांब का चिरून घ्यावा. तर इथे आपण हे परतून घेऊयात. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मॅगी मसाला वापरू शकता. कोबीची भाजी एकदम भन्नाट लागते. यामध्ये मॅगीची मसाला घातला तर एकच नंबर आणि चवीला भन्नाट अशी होते. तर इथे आपण कांदा घालून घेतला. कांदा व्यवस्थित लालसर रंग होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे. मस्त लालसर होईपर्यंत आपण हे कांदे परतून घ्यायचे. इथे तुम्ही पाहू शकता एकदम लालसर रंग होईपर्यंत आपण हे तळून घ्यायचे. इथे आपले कांदे थोडेसे लालसर असे झालेले आहेत. त्यामध्ये आपण घालूयात आता हळद एक अर्धा चम्मच घालूयात त्यामध्ये आणि मस्त परतून घ्यायचे. आणि त्यामध्ये घालूयात पुन्हा लाल तिखट यामध्ये 2 ते 3 चम्मच आपण इथे घालून घ्यायचे. आणि जर तुम्हाला मॅगी मसाला आवडत असेल तर मॅगी मसाला यामध्ये तुम्ही घालू शकता. आता आपण कोबी यामध्ये घालून घ्यायचे.
इथे तुम्ही पाहू शकता कोबीला आपण कट करून घेतली आणि आपण हे डायरेक्ट फोडणी देतोय. जर तुम्हाला भाजून घ्यायचं असेल तर तुम्ही भाजून घेऊ शकता. भाजून घेतल्यास ही मस्तच लागते. पण तुम्ही ही अशा पद्धतीने भाजी बनवाल तर अगदी झटपट पण होईल आणि चवीला तर एक नंबर अशी बनते. आणि तुम्हाला जर हिरवी चटणी म्हणजे हिरवी मिरचीचा ठेचा यामध्ये वापरायचा असेल तर तेही वापरू शकता. एकदम भन्नाट अशी होते. तर आता आपण काय करायचं, मीठ घालून घ्यायचं. एकदम कलरही पाहू शकता, एकदम भन्नाट दिसते कलर ही आणि चवीला तर एक नंबर अशी ही भाजी बनते. तुम्ही ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही खूपच आवडेल अशी ही रेसिपी आहे. आणि हो, जर तुम्ही आमच्या गावाकडच्या सोलापूरच्या रेसिपीज तुम्हाला जर पाहायच्या असेल तर पटकन सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या. आमच्या गावाकडच्या रेसिपीज तुमच्यापर्यंत दररोज पोचतील. तरी ते पाहू शकता आपली भाजी ही मस्त अशी शिजते. तर त्यावर झाकण लावून 1 मिनिटासाठी आपण घेतलेलं होतं. इथे पाहू शकता मस्त अशी कोबीची भाजी झणझणीत तयार झालेली आहे. मस्त शिजलेला आहे कोबी. थोडंसं आपण परतून घेऊयात. तर इथे पाहू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आता यामध्ये घालायचे आहे शेंगदाण्याचं कूट. यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. मस्त भन्नाट लागते. तुम्हाला जितका हवा असेल तेवढा तुम्ही यामध्ये घालू शकता. कमी जास्त तुम्ही करू शकता. तर मी इथे 2 चम्मच इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. एकदम भन्नाट लागते. जर जास्त घातलात तरीही भाजी एकच नंबर लागते आणि नाही घातलात तरी खूप छान लागते भाजी. तर इथे पाहू शकता आपण ही संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी ही भाजी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राज्यातून पाहताय नक्कीच तेही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर इथे पाहू शकता झणझणीत अशी गरमागरम आपली ही कोबीची भाजी तयार आहे. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. इथे पाहू शकता एकदम भन्नाट अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही ही मंडळी एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूप आवडेल. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर इथे पाहू शकता आपली ही कोबीची भाजी मस्त अशी तयार झाली. तर मंडळी ही कोबीची भाजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच सोलापूरच्या गावाकडच्या रेसिपी तुम्हाला जर पाहायची असेल तर पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि रोजच्या रोज नवनवीन रेसिपीज मिळवा. आणि तुम्हीही एकदा ना एकदा हा भाजी रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूप आवडेल. तर भेटूयात पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.